त्यांची एक ट्रिक आहे, जास्त भाजी शिजवायची नाही, गाळ भाजी. आज बाहेर खूप मोठा पाऊस पडू लागला तर मला बाहेर जाऊन नूडल्स खायचे होते, पण नूडल्स काय खाता येत नाही बाहेर जाऊन आपल्याला, म्हणून म्हणलं घरामध्ये जर नूडल्स आहेत तर आपण घरामध्ये ट्राय करायला पाहिजे ना, बनवून कसं लागते काय लागते म्हणून. तुला येतं का नूडल्स पण? मला येतात बनवता, म्हणून मी म्हणलं येतं ट्राय करावा आणि मस्त करून खावा घरगुती आपण बनवून. हे आज मी नूडल्स बनवण्यासाठी अद्रक लसूणचं पेस्ट काढून घेतलेलं आहे आणि कांदा कट करून घेतलाय 2, एक शिमला मिरची आणि थोडीशी गोबी घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या. बाकी काही नाहीये, हे सोया सॉस आहे आणि ग्रीन चिली सॉस आहे आणि आपला हा मसाला. आणि नूडल्स, हे नूडल्स मी शिजवून घेतलेले आहेत आणि थंडगार करून घेतले. तुम्ही पण थंडगार करून घ्यायला आधी, शिजवल्यानंतर ना परत एका गार पाण्यामध्ये थंड करावं लागते त्याला, एवढंच आहे त्याचं. एवढी सोपी प्रोसेस आहे. हा, आता तेल गरम झालंय आपलं, तर अद्रक लसूणचं जे पेस्ट आहे ते आपण आधी टाकून देऊ त्याच्यामध्ये. अद्रक लसूण पेस्ट अगोदर टाकावं लागतं. हो, सगळ्यात आधी अद्रक लसूणचं पेस्ट. आपण बघत नाही का बाहेर गेल्यानंतर ते चायनीज माणूस कसा तडका देत असतो, मस्त अद्रक टाकतो आधी, लसूण टाकतो, मग हिरव्या मिरच्या टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये. हिरव्या मिरच्या थोडेसे फ्राय करून घ्यायचे, चांगले कच्चं राहायला नाही पाहिजे. मस्त तडतड तडतड करते, तडतड केलं पाहिजे, आवाज आला पाहिजे तडतडीचा. हे बघ, मस्त त्याला असं फ्राय करून घ्या. थोड्या वेळ तर लागणार, असं नाही की झटपट झालं आणि बनलं आणि खाल्लं. आता आपण कांदा कट करून घेतला होता, त्यावर कांदा टाकून देऊ. कांदा पण थोडासा आपण फ्राय करू याच्यामध्ये. आणि असं म्हणतात की नूडल्स मध्ये ना ते ज्या भाज्या असतात ना आपण खातानी, ते कच्चे कच्चे लागतात आपल्याला. नूडल्स मध्ये भाज्या खाताना पाहिले की नाही कधी? बघितलंय. नूडल्स आणल्यानंतर ना कसं त्यामध्ये भाज्या कच्चे कच्चे लागतात, शिमला मिरची गोबी. हो, म्हणून त्यांची एक ट्रिक आहे, जास्त भाजी शिजवायची नाही, गाळ भाजी सारखं. आता याच्यामध्ये टाकूया, एकदम झटपट पद्धतीने तयार करायची, जास्त वेळ न घेता. हा, ते लोक थोडी जास्त वेळ घेतात, आपला ऑर्डर आला की लगेच तन 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 बनवायला घेतात. थोडंसं फक्त नुसतं फ्राय करायचं यांना तेलामध्ये थोडं चांगलं. त्यांची कढई पण एवढी मोठी असते, त्यांना झटपटच करता येते सगळं काही मिक्स, आहे की नाही? मी काय बोलू शकत नाही कारण की मला सर्दी झालेली, आवाज निघत नाही, म्हणून तब्येत खराब आहे त्यांची, कारण की पाऊस लय चालू आहे नाशिक मध्ये, बाहेर कामाला जावं लागतं माणसांनी. आता आपण टाकून देऊ आपलं, हे पहा किती मस्त शिजले, हे सुट्टे सुट्टे एकदम असे, कारण की त्याला गार पाण्यामध्ये करून घ्यायचं, नाही तर मासे एकदम चिपकी चिपकी वाटतील. आता काय माहित मला या कढईमध्ये फिरवता येते की नाही, माझ्याकडे एवढीच मोठी कढई, ही अजून मोठी नाही. ठीक आहे ना, व्हेज आहे बरं का, व्हेज नूडल्स. व्हेज आहे, त्यामध्ये जर तुम्हाला नॉनव्हेज करायचं तुम्ही नॉनव्हेज खाली मिक्स करू शकता. हे काय? सोया सॉस. त्याने काय होतं सोया सॉस? अहो, चायनीज समाजामध्ये सोया सॉस असतो, असा कसा? आणि मी रेड चिली वापरत नाहीये, मी हे वापरतीये ग्रीन चिली. त्याने काय होतं? म्हणजे तिखटपणा येईल थोडंसं त्यामध्ये. आणि मी हाका नूडल्स आणलं होतं पॅकेट, हे पा मसाल्याचं, त्यावेळेस सगळा काही मसाला असतो आपला. छान लागतं का? लय मस्त लागते ते टाकलंय की. जर तुमच्याकडे हे सोया सॉस वगैरे नसेल तर तुम्ही फक्त एक मसाला युज करू शकता खावाला. सगळं टाकून द्या त्याच्यामध्ये. आणि आता याला गर 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 फिरवा. सोया सॉस कमी टाकला का तू? नाही, बरोबर टाकेल. पण तुझ्याकडे मीठ नाहीये ना ते कोणता? ते जे वापरतात चायनीज मीठ ना. आपलं घरगुती युज केलं तरी चालतंय, असं नाही की आपण तेच मीठ युज करावं. त्याची गरज नाही का? हे बघा,
असं काही नाहीये. आपण जर घरगुती बनवत असाल, जर तुम्ही बाहेर रेस्टॉरंटला बनवत असाल तर मग यूज करा. जर घरगुती लेकरांना खायला बनवत असाल तर मग त्याची काही गरज नाहीये. आपलं घरचं मीठ पण आपण यूज करू शकतो. हे बघू शकता फायनली आमचे नूडल्स चाऊमिन आहे का नूडल्स आहे ते. आपण काही म्हणू शकतो ना. आपल्याला कसं हिंदुस्थानी लोकांना चाऊमिन असेल नूडल्स असं आपण खाण्यातच मजा घेतो. जो मिला वही सर्टिफाई. ये डाला नाही मी ज्यादा. कौन सा लाला वो डालना नाही आहे ज्यादा. आणि तुम्हाला असं तुम्ही असं वाटत असेल की हा हिचं रेड काऊन नाही झालं. बापरे आपल्याकडे शेजवान चटणी नाही ना. शेजवान चटणीच मजा असतो लाल 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 करण्यामध्ये. शेजवान चटणी नाहीये म्हणून आम्ही घरच्या घरी आमच्या प्रिशासाठी बनवलेला आहे. हा चाऊमिन आपलं मस्त पैकी कसं भेटतं. चाऊमिन खाल्लं असेल तुम्ही माहिती असेल की ते ग्रीनच असतो. तर आम्ही ग्रीन नूडल्स बनवलेले. किती वेळ लागेल त्याला अजून. अजून किती वेळ नाही लागला. घरगुती आता मीठ टाकून घेते मी आणि झालं खायला घ्यायचं आपलं. एवढं सोपं आहे कोणी लय सोपं आहे. कुणी पण बनवू शकतं. आता पावसाळ्यात आपण बाहेर जाऊन खाणं नाही होणार ना आपल्याला. आणि लेकरांना घेऊन जाणं म्हणजे ते इम्पॉसिबल आहे. बस. म्हणून म्हणलं आपलं घरमध्ये बनवावं मस्तपैकी. घरामध्ये बसून खावं लेकरांना घेऊन. लेकरांची तब्येत ही गरजेची असते आपल्याला. आणि आपली पण जेवढी त्यांची आपली पण तेवढीच आहे. तुम्हाला दिसत नसेल नीट पण लय मस्त दिसायला लागले मला इथून. छान बनलंय फक्त कलर नाही आला कारण शेजवान राईस नाही आहे. शेजवान चटणी चटणी नाही आहे. कंटिन्यू आणत असतो तर आम्ही पण यावेळेस आणली नाही. यावेळेस नाही आणली आम्ही. कारण की त्यांनी तब्येत खराब झाली होती घराची एक माणसाची म्हणून कॅन्सल करून टाकलाय आम्ही. खाऊया आहे टेस्ट कशी लागते. चम्मच नाही का. हाय पण हाताची खायची मजा वेगळी. बर निसर्ग चम्मच घेऊन काय करायचंय. एक नंबर झालं. तुम्ही खाऊनच पाहतो म्हणलं की रोज बनवा असं. तुम्ही बनवून बघा घरी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की म्हणतात तुम्ही की एक नंबर बनली होती.